अजून एक बातमी, अजून एक व्यक्ती आपल्यावर होणाऱ्या अन्यायामुळे आणि कायदा सुव्यवस्थेच्या दुरुपयोगामुळे मरण पावला। अतुल सुभाष यांच्या केसला जाऊन काही दिवसही झाले नव्हते तर अजून एक केस सारखंच प्रश्नचिन्ह घेऊन आपल्या समोर उभी आहे। तर प्रश्नचिन्ह म्हणजे काय समाजाला मेन्स राईटची गरज आहे का आणि काय त्यावर बोलणं आवश्यक आहे का। तर मंडळी, पूर्ण घटना आहे मानव शर्माची। मानव शर्मा जे TCS मध्ये मॅनेजर पदी कार्यरत आहे, त्यांनी आपल्या एका लाईव्ह व्हिडिओमध्ये येऊन आपले आयुष्य संपवले। आयुष्य संपवण्यामागचे संपूर्ण कारण त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले। त्यातले मुख्यतः 3 कारण असे की त्यांच्या आपल्या वैवाहिक जीवनमध्ये असलेले मतभेद, दुसरं लॉ द्वारा केलेला मेन्स सोबत डिस्क्रिमिनेशन आणि तिसरं म्हणजे मेन्स मेंटल हेल्थ। आणि हे 3 मुद्दे त्यांनी आपलं जीवन संपवण्यामागचे कारण ठरवले। तर मंडळी, मानव शर्मा यांचं लग्न 30 जानेवारी 2024 रोजी झालं। लग्न झाल्यानंतर तर जोडप्यांमध्ये काही दिवस सुखाचे होते, पण लवकरच त्यांच्यामध्ये तक्रारी आणि मतभेद सुरू झाले। मग मतभेदांचं जे स्वरूप आहे ते घेतलं धमक्यांनी आणि परिवाराला फसवून जेलमध्ये कसं टाकता येईल याची कटक कारस्थानं सुरू झालं। आणि या सर्व बाबींमुळे मानव शर्मा हे खूप जास्त प्रेशरमध्ये आले आणि या सर्व मानसिक दबावामध्ये येऊन 24 फरवरी 2025 रोजी मानवने आपले जीवन संपवले। आपलं जीवन संपवण्यापूर्वी आपल्या लाईव्ह व्हिडिओमध्ये ते सांगतात की कसे जेंडर बायस लॉ मुळे त्यांना हा स्टेप घ्यावा लागत आहे आणि सॉरी पप्पा, सॉरी मम्मी, सॉरी अक्कू म्हणत आपले जीवन संपवून देते। आणि मानव शर्माचा मनाला हादरून देणारा हा पूर्ण लाईव्ह व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही बघू शकता। या सर्व प्रकरणावर मानव शर्मा यांच्या पत्नीची प्रतिक्रिया आलेली आहे। त्या म्हणतात की माझा भूतकाळ हा भूतकाळ होता आणि लग्नानंतर त्याचा कसलाही संबंध नव्हता। तसंच मानव शर्मा यांनी यापूर्वी सुद्धा 2 ते 3 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांना त्यामधून वाचवलं आहे। आणि ज्या दिवशी त्यांची आत्महत्या झाली तर आत्महत्येच्या दिवशी सुद्धा मी माझ्या सासू सासऱ्यांना फोन करून सांगितलेलं की तुम्ही मानव सोबत राहा आणि मी मानव शर्मा यांच्या बहिणीला सुद्धा सांगितलेलं की तू एकदा मानव यांच्या रूम मध्ये जाऊन बघ। तर मंडळी, ही तर झाली मानव शर्माची कहाणी। पण असे किती मानव शर्मा, किती अतुल सुभाष आपल्या समाजात आपल्या अवतीभोवती असतात, आपल्याला त्याचा अंदाज नाही। तर या संपूर्ण प्रकरणावर बॉम्बे हायकोर्टचं एक स्टेटमेंट आहे की जिथे बॉम्बे हायकोर्ट सुद्धा म्हणते की महिलांद्वारा पुरुषांवर लागणारे फेक ॲलिगेशनचे केसेस वाढले आहेत। आणि सुप्रीम कोर्ट सुद्धा आपल्या खूप सगळ्या केसेसमध्ये लॉचं जेंडर बायस असल्यामुळे किती सगळे प्रॉब्लेम्स येत आहे हे डिस्कस करते। आणि राज शर्माच्या पॉडकास्टवर ॲडव्होकेट विकास शर्मा तर इतका एलिगेशन लावतात की महिलांद्वारा पुरुषांवर लावलेले 90% केसेस हे फेक असतात। इंडिया में गैंग है जो इस टाइम एक्टिव है। 95% डोमेस्टिक वायलेंस की कंप्लेंट आती है, उसके अंदर जो एलिगेशन है वो मेजॉरिटी झूठे होते हैं। लड़की बोलती है कि इसने मुझे गाली दी है, 3 साल की जेल उसमें, लेकिन लड़की लड़के को गाली दे से तो कोई जेल नहीं। तर मंडळी, या सर्व प्रकरणावरून आपल्या असं लक्षात येते की महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सुव्यवस्थेसाठी बनवण्यात आलेल्या कायद्यांचा वापर आता बिझनेस मॉडेल म्हणून काही महिला करतात आणि त्यामुळे पुरुषांचा मानसिक छळ तर होतच, पण जे पुरुषांचे मूलभूत हक्क आहे त्यांची सुद्धा अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही आणि कायद्यातील लूपहोलमुळे पुरुषांना अतुल सुभाष किंवा मानव शर्मा यासारख्या केसेसना सामोरं जावं लागतं। मंडळी, यावर तुमचं काय मत आहे आणि खरंच या विषयावर चर्चा व्हायला हवी का हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा। तसंच या संदर्भात तुमची कुठलीही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून हा व्हिडिओ इतरांना अवश्य शेअर करा आणि असेच विचारपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विचारवाद चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।